आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्मार्ट न्यूजच्या सर्व वाचक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच एक नम्र निवेदन. स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून वाचकांना दररोज सायंदैनिक स्वरूपात बातम्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. मंगळवार दिनांक 9 रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे वाचकांसाठी सायंदैनिक आणि बुलेटिनची सेवा उपलब्ध होऊ शकणार नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दैनंदिन बातम्यांची माहितीची सेवा उपलब्ध राहील याची वाचकांनी नोंद घ्यावी. आता बातमीपत्राला सुरुवात करूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तोट्यातील कंपन्यांनी भाजपला दिले कोट्यवधींचे दान. खरगेंच्या वक्तव्याचा मोदींनी घेतला समाचार. उद्या गुढीपाडव्याचा दिवस शुभच असल्याचे जाहीर. शिवजयंती उत्सव 9 मे रोजी होणार. अलारवाड येथे IPL वर बेटिंगचा प्रकार उघडकीस, एकाला अटक. प्राथमिक वर्गांचे निकाल वेळेआधीच घोषित. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता. आविष्कारच्या उन्हाळी बाजाराची सांगता. समादेवी गल्लीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. यंदा 10वीचा निकाल घसरण्याची शक्यता. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. गेल्या 1.5 महिन्यांपासून देशभरात निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांबाबतचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केला. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाने सर्व तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या तपशिलांद्वारे निवडणूक रोख्यांबाबतची बरीचशी माहिती समोर आली आहे. त्यानुसार देशात गेल्या 5 वर्षांमध्ये जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले त्यापैकी जवळपास 50% निवडणूक रोखे एकट्या भारतीय जनता पार्टीने वटवले आहेत. यामध्ये बरेचसे रोखे हे 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वटवण्यात आले आहेत. निवडणूक रोख्यांबाबतच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या काळामध्ये SBIने तब्बल 22,217 निवडणूक रोख्यांची विक्री केली. त्यातील सर्वाधिक म्हणजेच 8,633 निवडणूक रोखे एकट्या भाजपाने वटवले आहेत. यातून भाजपाला 12,769 कोटी रुपये मिळाले आहेत. खरगेंच्या वक्तव्याचा मोदींनी घेतला समाचार. कलम 370च्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षांची मानसिकता तुकडे तुकडे टोळीसारखी आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केला. तर काँग्रेसने राजकीय पक्ष म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केला. राजस्थानमधील जयपूर येथे शनिवारी झालेल्या सभेमध्ये खरगे यांनी जम्मू आणि काश्मीर व राजस्थानचा काय संबंध? राजस्थानात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी अनुच्छेद 370 बद्दल का बोलत आहेत? ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत अशी टीका केली होती. त्याला खरगे यांचे नाव न घेता मोदी यांनी उत्तर दिले. उद्या गुढीपाडव्याचा दिवस शुभच असल्याचे जाहीर. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारी सूर्यग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तसेच मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी वैद्युती योग असला तरीही 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. त्यामुळे नवीन उद्योगाला, व्यवसायाला आणि कार्याला सुरुवात करण्यासाठी मंगळवारी गुढीपाडव्याला उत्तम मुहूर्त असून या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभारून तोरण लावून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि पाडव्याचा आनंद साजरा करावा असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
शिवजयंती उत्सव 9 मे रोजी होणार. शहर आणि परिसरात 9 मे रोजी परंपरेप्रमाणे शिवजयंती तर 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक भव्य प्रमाणात काढण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहर आणि परिसरात परंपरेप्रमाणे साजरा केल्या जाणाऱ्या शिवजयंती उत्सवाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना महामंडळाचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे यांनी मार्गदर्शन केले. शहरातील शिवजयंती उत्सवाला 105 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. शिवजयंती भव्य प्रमाणात साजरी केली जाते व मंडळाचे कार्यकर्ते 1 महिना आधीपासूनच तयारी सुरू करतात. त्यामुळे मध्यवर्ती महामंडळाची लवकर बैठक घेण्यात आली असून 9 मे रोजी भव्य प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा केला जाईल असे निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीला मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. अल्लारवाड येथे IPLवर बेटिंगचा प्रकार उघडकीस, एकाला अटक. माळ मारुती पोलिसांनी अल्लारवाड येथे IPL क्रिकेट सामन्याचे बेटिंग करणाऱ्या एकाला रंगेहात पकडून त्याच्याकडील 24,700 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव साजिद सरदार मुल्ला असे आहे. अल्लारवाड येथे एक जण खुलेआम IPL क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याचे बेटिंग करत असल्याची खात्रीलायक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्याने धाड टाकून साजिद याला बेटिंग करताना रंगेहात पकडले. तसेच त्याच्याकडील 24,700 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. प्राथमिक वर्गांचे निकाल वेळेआधीच घोषित. प्राथमिक इयत्तांच्या परीक्षांचे निकाल 10 एप्रिलला जाहीर होण्याची परंपरा यावर्षी बदलली आहे. यंदाच्या वर्षी हे निकाल 14 रोजी जाहीर होतील असे सांगण्यात आले होते. मात्र अखेरच्या क्षणी शिक्षण खात्याने केलेल्या सूचनेमुळे हे निकाल सोमवार दिनांक 8 रोजी जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेआधीच निकाल हाती मिळाले आहेत. संबंधित शाळांना विद्यार्थ्यांच्या हाती निकाल देण्यात यावेत असे सांगण्यात आल्यामुळे शिक्षक वर्गाची तारांबर उडाली. मात्र पूर्ण तयारी केलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध करून दिले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गांना दिलासा मिळाला. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हे निकाल विद्यार्थ्यांना देण्यात आले. आता त्यांच्या वर्गांना उन्हाळी सुट्टीचा प्रारंभ झाला आहे. श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने संपूर्ण फाल्गुन महिन्यात गेले 30 दिवस धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो आणि फाल्गुन अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देऊन या बलिदान मासाची सांगता होते. या चितेला अग्नी देण्यासाठी ज्वाला वडू बुद्रुक येथून प्रज्वलित करून सांगली येथून बेळगावला धारकऱ्यांनी आणली होती. ही ज्वाला संपूर्ण तालुक्यांमध्ये वितरित करण्यात आली. रविवारी संध्याकाळी ठीक 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे बेळगाव परिसरातील गाव विभागातील सर्व धारकरी उपस्थित होते. प्रेरणा मंत्राने सुरुवात झाली. प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. आविष्कारच्या उन्हाळी बाजाराची सांगता. गेल्या 2 दिवसांपासून महावीर भवनात आविष्कार संस्थेच्या उन्हाळी बाजाराची सांगता रविवारी झाली. या बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांनी बाजाराला भेट देऊन विविध घरगुती वस्तू पदार्थ खरेदीची पर्वणी साधली. कोकणातील हापूससह अन्य जातीच्या आंब्यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळाली. सदर बाजाराचे नेटके नियोजन करण्यात आल्याने सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली. आविष्कार संस्थेच्या अध्यक्षा यशस्वी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालिका कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समादेवी गल्लीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त समादेवी गल्लीतील समादेवी मंदिरात रविवारी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला. यावेळी 107 जणांनी रक्तदान केले. दरवर्षी स्वामी समर्थ भक्त परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे 4थे वर्ष आहे. सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली होती. दुपारी 2 पर्यंत रक्तदान शिबिर सुरू होते. यावेळी 107 युनिट रक्त केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी समर्थ स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले. यंदा 10वीचा निकाल घसरण्याची शक्यता. यंदा 10वीच्या परीक्षा केंद्रांवर वेब कॅमेऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जोड दिल्याने गैरव्यवहारांना चाप बसला.
परिणामी यंदा विद्यार्थी डिबार झाले नाहीत, मात्र विद्यार्थ्यांना मदत करणारे 4 शिक्षक मात्र निलंबित झाले। त्यामुळे परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकाराला बऱ्यापैकी आळा बसला। याचा परिणाम यंदाच्या 10वी परीक्षेच्या निकालावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरवर्षी आपल्या जिल्ह्याचा निकाल वाढावा यासाठी शिक्षकच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत करत होते, मात्र यंदा सर्व केंद्रांवर CCTVसह वेब कॅमेऱ्यांची नजर राहिल्याने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही धास्ती घेतली। त्याशिवाय परीक्षा देताना हॉलमध्ये पाठमोरी आसन व्यवस्था केल्याने कॉपी बहादरांवर लक्ष ठेवणे सोपे गेले असल्याचे सांगण्यात येत होते। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज। बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। मंडूर मधील डाएट कॉलेजला मनुष्यबळाची कमतरता भासत असून कामकाजावर परिणाम होत आहे। या ठिकाणी 49 कर्मचाऱ्यांची गरज असून प्रत्यक्षात 32 कर्मचारी कार्यरत आहेत, तर 17 जागा रिक्त आहेत। त्याशिवाय मूलभूत सुविधांपासून कॉलेजची इमारत वंचित आहे। जागा रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे। बेळगाव जिल्ह्यातील 8 DED कॉलेजचा कारभार सांभाळणाऱ्या डाएटमध्ये सध्या ज्येष्ठ व्याख्यात्यांच्या 3 तर व्याख्याता, क्राफ्ट व्याख्याता, क्रीडा शिक्षक, लेखा निरीक्षक, प्रथम दर्जा सहाय्यक, द्वितीय दर्जा सहाय्यक, टेक्निशियन, स्टॅटिस्टियन, ग्रंथपाल मदतनीस, लॅब मदतनीस व चतुर्थ दर्जा कर्मचारी यांच्या प्रत्येकी 1 प्रमाणे एकूण 17 जागा रिक्त आहेत। शुगर इन्स्टिट्यूट तर्फे दुष्काळ व्यवस्थापन चर्चासत्र संपन्न। शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा वापर केला पाहिजे असे आवाहन कृषी तज्ञ डॉक्टर RB खंगावे यांनी केले। S निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी दुष्काळ व्यवस्थापन चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते। NR यक्कल्ली, डॉक्टर मंजुनाथ चौरड्डी, डॉक्टर संतोष कुमार पुजार, SL पल्लाडे व्यासपीठावर होते। यावेळी प्रभाकर शिवण्णावर, विश्वजित पाटील यांच्यासह विविध कारखान्यांचे पदाधिकारी तसेच राज्यातील विविध कारखान्यातील 100हून अधिक कर्मचारी उपस्थित होते। सिद्धरामेश्वर ITI कॉलेजमध्ये अग्निवीरसाठी जनजागृती। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित करण्यासाठी आणि त्यांना सैन्यात दाखल होण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याअंतर्गत शिवबसवनगरमधील सिद्धरामेश्वर एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालवण्यात येणाऱ्या ITI कॉलेजमध्ये नुकतीच जनजागृती करण्यात आली। भारतीय सैन्यात करिअर करण्याची संधी अग्निवीरच्या माध्यमातून चालून येत आहे। भारतीय सैन्य हे केवळ करिअर नसून व्यक्तींना सशक्त, जबाबदार आणि शिस्तबद्ध नागरिक बनवणारी जीवन पद्धती आहे। ITI केल्यानंतरही सैन्यात दाखल होता येते अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। उसगाव लक्ष्मी यात्रा भरवण्याच्या संदर्भात बैठक संपन्न। उसगाव गावाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। लक्ष्मी यात्रा भरवण्याची रूढी परंपरा गावात आहे, ती खंडित न होता उसगावची लक्ष्मी यात्रा भरवूया यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे असे मत बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांनी उसगाव येथील लक्ष्मी यात्रा भरवण्याच्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत आपले मत व्यक्त केले। या बैठकीमध्ये सन 2026 या वर्षी ही यात्रा भरवण्याचा बैठकीत सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला। उसगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये रविवार दिनांक 7 रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला गावातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपली मते यावेळी मांडली। या बैठकीला गावातील ग्रामपंचायतचे आजी, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, युवक मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। गुढी पाडव्यानिमित्त खानापुरात श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा।
खानापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे उद्या मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी ठीक 4 वाजता खानापूर शहरात स्वामी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा उद्या मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने स्वामी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। उद्या दुपारी ठीक 4 वाजता स्वामी समर्थ केंद्राकडून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। सर्व स्वामी सेवेकरी व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे करण्यात आली आहे। उसगाव येथे पोलिसांतर्फे पथसंचलन। येत्या एप्रिल व मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खाते आणि CISF जवान यांच्या संयुक्त विद्यमाने उसगाव येथे शुक्रवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला। प्रारंभी उसगाव बस स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रूट मार्चला प्रारंभ झाला। शिस्तबद्ध अशा या रूट मार्चमध्ये पोलीस ढोल ताशाच्या निनादात गणपत गल्ली, मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई गांधी चौक, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, सुरवीर गल्ली, कचेरी गल्ली मार्गे हा रूट मार्च काढण्यात येऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये याचा समारोप करण्यात आला। यावेळी बेळगाव ग्रामीणचे CPI उमेश, PSI रवी आणि काकती पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते। राष्ट्रीय दूध महामंडळावर आमदार भालचंद्र जारकीहोळी। कर्नाटक सहकारी दूध महामंडळ बेळगाव जिल्हा अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची राष्ट्रीय डेअरी महामंडळावर संचालक म्हणून फेरनिवड करण्यात आली। गुजरात येथील राष्ट्रीय महामंडळाच्या निवडणुकीत जारकीहोळी यांची 5 वर्षांसाठी NCDFI वर फेरनिवड झाली। NCDFI अंतर्गत राज्य सहकारी दूध महासंघ अफेक्स युनियनसह देशभरातील 240 जिल्ह्यातील 230 ग्रामीण सहकारी दूध उत्पादक संघ कार्यरत असून शुक्रवारी महामंडळावर झारखंड राज्य दूध संघाचे मिनेश शहा यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली। गुरुदेव रानडे मंदिरात भजन संध्या। हिंदवाडीतील गुरुदेव रानडे मंदिरातील ACPR तर्फे आयोजित भजन संध्या कार्यक्रमाला उपस्थितांचा प्रतिसाद मिळाला। प्रारंभी आरती ध्यानधारणा झाल्यानंतर भजन संध्या कार्यक्रम झाला। डॉक्टर VV दानी यांनी स्वागत केले। यावेळी ACPRचे सदस्य व भक्त मंडळी उपस्थित होती। भजन संध्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। आशा यमकणमर्डी, शैलजा संसुद्दी, श्वेता हद्दूर शेट्टी, सुजाता मठपती, महादेवी मुंडिगनाळ या महिला सदस्यांनी सुश्राव्य भजने सादर केली। सुब्रमण्य भट यांनी आभार मानले। कडोलीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा। कडोली येथील शिवाजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल 38 वर्षांनी रविवारी एकत्र आले होते। जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी स्नेह मेळावा साजरा केला। निवृत्त मुख्याध्यापक RI पाटील अध्यक्षस्थानी होते। पुष्पवृष्टी करत शिक्षकांचे स्वागत करण्यात आले। विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले। शिवाजी कुद्रे यांनी प्रास्ताविक केले। किशोर कटांबळे यांनी शिवप्रतिमा पूजन केले। निवृत्त शिक्षक शिक्षिकांचा व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। शिक्षक श्रीपती पावशे, भरतकुमार भोसले, LS पवार, पुष्पा जाधव यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। महेश बस्तवाडकर यांचे निधन। खादरवाडी येथील रहिवासी महेश नामदेव बस्तवाडकर वय 45 यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, 1 भाऊ असा मोठा परिवार आहे। साईराज KR शेट्टी व भाटे वॉरियर संघाचे शानदार विजय। सिद्धेश्वर ग्रॅनाइट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाइट चषक बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात साईराज वॉरियर्स KR शेट्टी किंग्स व भाटे वॉरियर संघाने विजय मिळवला। आजच्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर संघाने पोद्दार रॉयल्स CCI संघाचा 5 गड्यांनी पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना पोद्दार रॉयल्स संघाने 20 षटकात 6 बाद 163 धावा केल्या। अंगदराज हितलमणी 7 चौकारासह 58, अभिषेक देसाईने 30, अमित यादव व रविचंद्र उखळी यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या। साईराज तर्फे शुभम भादवणकर यांनी 2 गडी बाद केले। उत्तरादाखल साईराज वॉरियर संघाने 18.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा जमवत हा सामना 5 गड्यांनी जिंकला। केदारनाथ उसुलकर याने 5 चौकार आणि 1 षटकारासह 40, जिशान अली सय्यदने 38,
संतोष सुळगे पाटीलने 13 चेंडूमध्ये 7 चौकारासह 33, आदर्श माळीने 3 चौकार व 1 षटकारासह 27 धावा केल्या. पोद्दार रॉयल्सतर्फे आकाश असलकर यांनी 2 गडी बाद केले. सामनावीर संतोष सुळगे पाटील व इम्पॅक्ट खेळाडू केदारनाथ असुलकर यांच्या सत्कार प्रमुख पाहुणे गजानन फगरे, अशोकअण्णा पाटील, अनिल शिंदोळकर यांच्या हस्ते चषक देऊन करण्यात आला. आजच्या दुसऱ्या सामन्यात KR शेट्टी किंग्स संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 54 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना KR शेट्टी किंग्स संघाने 20 षटकात 8 बाद 191 धावा केल्या. नरेंद्र मांगोरे 3 षटकार 3 चौकारासह 46, गुरुप्रसाद पोद्दारने 3 चौकार 3 षटकारसह 42, स्वप्नील येळवे 6 चौकार 30, हबीब ताडपत्रीने 3 षटकार 1 चौकारसह 31, राजेंद्र दंगणावरने 19 धावा केल्या. इंडियन बॉईज तर्फे मानवी व सुमित करगावकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा डाव 17.1 षटकात 127 धावात आटोपला. तनिष्क नाईक 5 चौकारांचे 28, कविश मुकन्नावरने 24, सुशांत कोवाडकरने 19 धावा केल्या. साईराज वॉरियर्स तर्फे किरण तळेकर व मासिर पठाण यांनी प्रत्येकी 3 तर राजेंद्र दंगण्णावर याने 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश पाटील व सुनील जिनराळकर यांच्या हस्ते सामनावीर नरेंद्र मांगोरे व इम्पॅक्ट खेळाडू राजेंद्र दंगण्णावर यांना चषक देऊन गौरवण्यात आले. आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत भाटे वॉरियर संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा केवळ 1 गडी व 1 चेंडू राखून पराभव करत या स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. प्रथम फलंदाजी करताना सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 4 बाद 169 धावा केल्या. शिवप्रकाश हिरेमठ याने 8 चौकार 2 षटकारांसह 80, पार्थ पाटील यांनी 7 चौकार 2 षटकारांसह 70 धावा केल्या. भाटे वॉरियर्सतर्फे रोहित पाटील यांनी 4 गडी बाद केले. उत्तरादाखल अमेय भातखंडेने घणाघाती फलंदाजीच्या जोरावर भाटे वॉरियर संघाने 19.5 षटकात 9 बाद 170 धावा जमवत हा सामना जिंकला. अमेय भातखंडे यांनी केवळ 38 चेंडूमध्ये 8 षटकार 3 चौकारांसह 79 धावांची शानदार खेळी केली. वैष्णव संगमित्रा यांनी 32 तर माजिद मकानदार याने 21 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानातर्फे पार्थ पाटील व केतज कोल्हापुरे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामनावीर अमेय भातखंडे, खेळाडू पार्थ पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुणे रोहन चव्हाण व मनोहर भांडंगे यांच्या हस्ते चषक देऊन करण्यात आला. मुदगेत 21 एप्रिलला कुस्ती मैदान. मुदगेतील हनुमान यात्रेनिमित्त रविवार दिनांक 21 रोजी निकाली जंगी कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. हनुमान कुस्ती संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कुस्तीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. मारुती मंदिरात झालेल्या बैठकीत उपस्थित विविध कुस्तीप्रेमींनी समस्या मांडल्या. यावेळी आखाडा यशस्वी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या बैठकीचा गतवर्षीचा अहवाल व जमा खर्च सादर करण्यात आला. यावेळी भावकांना पाटील, अप्पांना बस्तवाड, ज्योतिबा केदार, श्रीकांत पाटील, जयसिंग पाटील, नामदेव पाटील, तुकाराम पाटील, सयाजी पाटील, सातेरी पाटील, सिद्धापा पाटील, कृष्णा शिंदे, अप्पाजी पाटील, भरमाणी संधी, सुधीर पाटील आणि उपस्थित होते. नवीन पाटील यांनी आभार मानले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.